हक्काची मनामनातून नाद उसळे हो मराठीला भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं तसेच जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोणे विद्यालय व ज्युनियर कॉलेज सेक्टर 2 नेरूळ येथे बुधवार रोजी भाजपा स्थापना दिवस कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्यासह प्रमुख वक्ते वसंत सुतार, अभिजित पेडणेकर, नगरसेवक सुरेश शेट्टी, नगरसेविका डॉक्टर प्रणाली पाटील, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, निलेश म्हात्रे, माजी महापौर सुषमा दंडे, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, राजेश राय तसेच विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी वक्त्यांनी भाजपा पक्षाच्या स्थापनेचा इतिहास, कार्यपद्धती आणि देशाच्या विकासात पक्षाचं योगदान यावर प्रकाश टाकला। कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवून आगामी काळात अधिक जोमानं काम करण्याचं आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, प्रकोष्ठ व मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं 6 एप्रिल हा आमचा स्थापना दिवस आणि त्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं 6 तारखेपासून 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावेत अशा पद्धतीची सूचना ही राष्ट्रीय स्तरावरून त्या ठिकाणी आलेली होती। त्याप्रमाणे ह्या आपल्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये देखील आपण प्रत्येक कार्यकर्त्यांना, प्रत्येक मंडळ स्तरावरच्या कार्यकर्त्यांना, प्रत्येक प्रभागातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं ध्वजारोहण त्या ठिकाणी केलं, ध्वजाला मानवंदना त्या ठिकाणी दिली, आपल्या रोषणाई त्या ठिकाणी त्यांनी केली, आपल्या ऑफिसमध्ये त्यांनी गोडधोड त्या ठिकाणी वाटप करून आनंद व्यक्त केला। पण भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशातील नाही तर जगातील मोठी पार्टी का ज्यांची सदस्य संख्या 11 कोटीच्या वर आहे, अशा पद्धतीची जी वाटचाल भारतीय जनता पार्टीची आहे त्या वाटचालीमध्ये स्थापना दिवसाचं देखील महत्त्व आहे आणि त्या स्थापना दिवसाच्या महत्त्व जाणूनच आज ह्या ठिकाणी आम्ही संपूर्ण नव्या मुंबईतील सक्रिय कार्यकर्त्यांचं संमेलन ह्या ठिकाणी पार पडलं। ज्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी BJPची ह्या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली, ज्यांनी BJPचं काम सुरुवातीपासून ह्या नव्या मुंबईमध्ये केलं, पाया त्यांनी रचला, अशा आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान ह्या स्थापनेच्या दिवसाच्या निमित्तानं करणं अपेक्षित होतं। ते देखील आमचे ह्या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते सगळे आले होते, आमच्या ज्येष्ठ भगिनी या ठिकाणी आल्या होत्या, ज्यांनी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी रुजवली त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित मान सन्मान केलेला आहे। त्याचबरोबर ह्या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना अनेक आहेत, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर कोण करणार? ज्या सामान्य घटकांसाठी जी योजना राबवली, योजना अनाऊन्स केलेल्या आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, त्या घटकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्यासाठी आमचे माजी विस्तारक, आमचे जवळचे मित्र सन्मान्य वसंत सुतार साहेब हे योजनांची परिपूर्ण माहिती असलेले व्यक्ती आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी खास करून आमंत्रित केलं होतं। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना देखील या ठिकाणी सांगितल्या गेल्या। SIR आपल्याला कल्पना असेल, मतदार याद्यांचं अद्ययावत करणं, त्यांचं शुद्धीकरण करणं हा देखील महत्त्वाचा विषय आहे, कारण 2002च्या याद्या प्रमाणित करून पुढे 20 वर्ष त्या ठिकाणी काही बदल झाला नाही। आता देखील आपल्या ह्या याद्यांमध्ये दुवार मतं त्या ठिकाणी कमी केली जाणार आहेत, अनेक मतदार त्या ठिकाणी कमी होणार आहेत, कारण त्यांच्या नोंदी कदाचित 2002च्या यादीमध्ये नसतील। तर त्याची एक जनजागृतीपर मोहीम देखील या ठिकाणी आम्ही राबवली, जी पक्षाच्या स्तरावर त्या ठिकाणी अपेक्षित होती। ती या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना त्याची माहिती दिली की आपण जागृत राहिलं पाहिजे, आपला इथला असलेला मतदार हा त्याच मतदार यादीमध्ये राहिला पाहिजे, याच्यासाठी BLO कोण आहेत यांच्याशी संपर्क साधावा। BLA 1 आमचे त्या ठिकाणी विधानसभा क्षेत्राप्रमाणे दिलेले आहेत, त्यांच्या अंतर्गत BLA 2 आम्ही नेमलेले आहेत। त्या BLA 2चा आधार घेऊन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी SIR ह्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची आम्ही देखील त्यांना आता माहिती दिली। असं ह्या ठिकाणी नव्या मुंबईच्या आपल्या जिल्ह्याच्या वतीनं जे काय त्या ठिकाणी आमचे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान देखील आम्ही संपूर्ण 13 मंडळामध्ये राबवलं
ते देखील या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, कारण त्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं. कारण भारतीय जनता पार्टीची वाटचाल ही फक्त निवडणुकीपुरती नाही, तर निवडणुकीच्या नंतर देखील भारतीय जनता पार्टी ही काम करत राहते. आणि यापुढे संपूर्ण योजना देखील तळागाळापर्यंत कशा पोचतील, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा त्या ठिकाणी तयार होईल, कसा कमिटेड कार्यकर्ता तयार होईल, जे स्वप्न उराशी बाळगणं पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी ते 50 आणि 70 वर्षानंतर देखील त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. परंतु तेवढी त्या ठिकाणी धीर धरणं अपेक्षित होतं, तेवढ्या त्या नेत्यांनी त्यांचं बलिदान दिलेलं होतं. अशा पद्धतीच्या आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी स्मरून भारतीय जनता पार्टीची नवी मुंबई जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करू. ह्या ठिकाणी आमचे मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब आहेत, आमच्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे आहेत, त्याचबरोबर आमचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब आहेत, माजी आमदार संदीपजी नाईक आहेत, त्याचबरोबर आमच्या महापौर सुजाताताई पाटील आहेत, उपमहापौर दशरथजी भगत साहेब आहेत, आमचे सभागृह नेते सागरजी नाईक आहेत, त्याचे सगळे नगरसेवक, सगळ्यांचा हातभार या ठिकाणी लागतो, सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी आहे. आणि चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना देखील या ठिकाणी होईल आणि चांगल्या प्रकारचं काम भारतीय जनता पार्टीच्या या जिल्ह्यामध्ये होईल. धन्यवाद. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.